रोज करा, प्रार्थनेचं मोल खूप आहे। त्यानंतर जे माझे रुग्ण असतात, पेशंट्स असतात, या सर्वांना आराम पडू दे। आणि त्यानंतर एक आणखी सांगायचं महत्त्वाचं की सामाजिक कार्य माझ्या हातून पार पडू दे आणि जी काही माझी आरोग्य सेवा आणि इतर झालेलं आहे हे सगळं व्यवस्थित पार पडू दे हे सांगायचं। मी विषयाकडे वळतो आहे। सर्वप्रथम लाखनी या गावाबद्दल काय सांगू। या लाखनी गावामध्ये 1998ला मी आलो आणि 2006ला इथून ट्रान्सफर झाल्यानंतर रेंगेपार कोठ्याच्या जिल्हा परिषद डिस्पेन्सरीला मी होतो। पगाराचे वांदे होते, आमचे पगार होत नव्हते 13 महिन्यामध्ये, म्हणून मला मग आसगाव PSC मांगली चौरात जावं लागलं, धारगाव PSCला काम करावं लागलं। लाखनीसारखं शैक्षणिक, सांस्कृतिक, कल्चर इतर ठिकाणी नाही। लाखनीला खूप चांगलं आहे, बेटर दॅन साकोली। या ठिकाणी समर्थ कॉलेज आणि इतर ठिकाणी आम्ही IECच्या ॲक्टिव्हिटीज भरपूर घेतल्या आणि त्याचा फायदा अत्यंत झाला। आज सर्वप्रथम सुरुवातीलाच मी आधी आभार मानतो जे मला चेहरे परिचित दिसतात आहे। माझे आदरणीय मित्र डॉक्टर हेमंत कुमार चांदेवार, रिटायर्ड मेडिकल ऑफिसर, आमचे नथुजी रामचंद्र चेटुले लाखनीचे आरोग्य सुपरवायझर होते, श्रीयुत हजारेजी, बाळकृष्ण बाळाजी काडगाय रेंगेपार कोठ्याचे, आणखी भुरे सर दीपक विद्यालयाचे, मला वाटते सेलोकर सर हेडमास्टर रिटायर्ड, आणखी श्रीयुत बागडे सर, बरेच या ठिकाणी मंडळी, प्रत्येकाचे नामदेवजी कानेकर सामाजिक कार्यकर्ते, या सर्वांना मी प्रथम अभिवादन करतो। आणि या लाखनी गावामध्ये असताना प्रत्येक शाळा, प्रत्येक अंगणवाडी, प्रत्येक आरोग्य उपकेंद्र, प्रत्येक बचत गटाला भेटी दिल्या, त्याचा अतोनात फायदा झाला। दौरे नियमित पाहिजे होते, इथली OPD भरपूर राहते, लाखनीच्या PSCला शिकायला खूप मिळते। आता तर ग्रामीण रुग्णालय झालेलं आहे, खाटांची संख्या वाढलेली आहे, शिकायला खूप मिळते आणि त्या ठिकाणी जाऊन आपण आपल्या आरोग्य सुविधा काय काय त्या लक्षात घेतल्या पाहिजे। आता इकडच्या काही महत्त्वाच्या टिप्स आहे मी तुम्हाला सांगतो। एक आणखी माझं जवळचा परिचय म्हणजे या तालुक्यामध्ये, या जिल्ह्यात वडील माझे दिवंगत स्वर्गीय श्रीयुत कृष्णराव महादेवराव मानकर, नुकतंच त्यांचं 12 फेब्रुवारीला निधन झालं, वय 92 होतं। त्यांनी शिक्षण खात्यात ADI म्हणून, प्राचार्य म्हणून, मुख्याध्यापक म्हणून काम केलं आणि इकडे NCERT या तालुक्यात राबवल्यामुळे सगळ्या शिक्षकांचे नावं घरी कानावर यायचे, बाबा सांगायचे। समर्थ शाळेतली विज्ञान प्रदर्शनी, इतर बरंच चांगलं व्हायचं, मला कौतुक वाटायचं ते। आणि याच तालुक्यात ज्यावेळेला मी इथे काम केलं त्यावेळेला खरंच इथलं शैक्षणिक वातावरणाने मी भारून गेलो। या ठिकाणी आरोग्यसेवा आपल्याला लक्षात घ्यायची तर लक्षात घ्या, हात धुवा, पाय धुवा आणि पाठ धुवा, हे 3 गोष्टी खूप महत्त्वाची आहे। 15 ऑक्टोबरला आपला ग्लोबल हँड्स वॉशिंग डे आहे। करोना काळात हात धुत होतो आपण, ठीक आहे, त्यानंतर विसरून गेलो, मास्क लावणे विसरून गेलो आपण, गर्दीच्या ठिकाणी जातो, इतर ठिकाणी जातो तरी आपण लावत नाही, पण ते पथ्य फॉरेवर पाळायचे आहेत, सोडू नका। कुठला कसा संसर्गजन्य आजार येईल, एखादा डिझीज येईल, सांगता येत नाही, एक लक्षात घ्यायचं। त्यानंतर वॉशरूममध्ये गेल्यानंतर ते दार टेकवून ठेवायचं। आणखी सर्वात महत्त्वाची सूचना जाधवराव सर ते दरवेळेला सांगतात आमचे सर, हे वॉशरूम, संडास बाथरूममध्ये गेल्यानंतर तिथे आतमध्ये सुद्धा एक कॉल बेल ठेवा। तुम्हाला तिथे अस्वस्थ वाटलं, घाम फुटला, जीव घाबरून आला, आणखी काही झालं, तुम्हाला ती कॉल बेल दाबा तुम्ही। त्या दाबल्याबरोबर बाहेरच्या व्यक्तींना घरातल्या कळेल, बाहेर आवाज जाईल, तर ती तुम्हाला धावून येतील आणि तुमची तिथून सुटका करतील। त्याच्यामध्ये कुठेही कमीपणा, लाज, भीती, संकोच, इन्फॅरिटी कॉम्प्लेक्स नको, ही खूप तातडीची महत्त्वाची सूचना आहे। वैयक्तिक स्वच्छता आणि आरोग्य आपलं जपा। व्यायाम, आहार, निद्रा ही त्रिसूत्री पाळा तुम्ही, खूप महत्त्वाचं आहे अगदी। तुमचा व्यायाम बरोबर पाहिजे। रोज सकाळी 5:30-6ला उठल्यानंतर काळा चहा, ब्रश घेतला, काळा चहा घेतला, शक्यतोवर काळा चहा घ्या, इट्स अ बेस्ट टॉनिक, म्हणजे खूप चांगलं कफ सायरप आहे ते। दुधाचे पदार्थ कमी खा। 5 पांढरे पदार्थ जे आहेत हे खूप घातक आहे आपल्या आरोग्याला। पांढरं दूध, पांढरं दही, पांढरं तुमचं पनीर, पांढरं मीठ, पांढरी साखर, पांढरा डालडा, पांढरा मैदा, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शरीराला अत्यंत घातक आहे, हे लक्षात घ्यायचं। याचा वापर शक्यतोवर कमी ठेवा किंवा टाळा। तुमचं आहार चांगला पाहिजे, शक्यतोवर शाकाहारी राहा। हे वय तुमचं राहिलं नाही आता मांसाहार आणि इतर सेवन करायचं किंवा चटपटीत खायचं, तेलकट तुपकट जास्त खाऊ नका, साधं अन्न खा, साधी लाईफस्टाईल ठेवा। सिम्प्लिसिटी जेवढी साधी असेल तेवढे आयुष्यात समोर जाल तुम्ही। तुमचा आहार साधा पाहिजे, व्यायाम, त्याच्यामध्ये तुम्हाला सकाळी योगासनं करा, पाठीवरचे, पोटावरचे जे जे जमतात ते योगासनं करा। दुसरं महत्त्वाचं ॲक्युप्रेशर, तुमच्या शरीरातले जे पॉईंट्स आहे त्यालासुद्धा प्रेशर कसं करायचं आहे तुम्हाला कळलं पाहिजे। फिजिओथेरपी ही केवळ फ्रॅक्चर आणि डिस्लोकेशन आहे त्यांनाच लागू पडते अशातला भाग नाही। फिजिओथेरपी हळूवार करा, सावकाश करा, पद्धतशीर करा, त्याचासुद्धा फायदा होईल। तुमचे स्नायू, जॉईंट पेन सगळे दूर होतील। आणि थंडीच्या लाटेमध्ये ज्यांच्या शरीरामध्ये प्लेट आहे, मला इथे प्लेट आहे,
कोणाच्या पायामध्ये रॉड असतो, कडाक्याची थंडी असेल त्यावेळेला हे जे तुमचे आर्टिफिशियल जे पार्ट्स टाकलेले आहे बॉडीमध्ये हे अत्यंत ठणकतात, दुखतात, असह्य वेदना होतात. थंडीच्या लाटेमध्ये जास्त घडते, हे लक्षात घ्यायचं. गोठण्याचं प्रमाण रक्ताचं वाढते. अशा वेळेला सकाळी सूर्य उजाडल्यानंतरच फिरायला जा, मॉर्निंग वॉकला, इव्हिनिंग वॉकलाही जात असेल तरी योग्य वेळेला जा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका आणि सुरक्षितपणे चाला, रस्ताभर चालू नका तुम्ही. निद्रा 6 ते 8 तास तुमची झोप असलीच पाहिजे. झोप हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. अगदी झोप चांगली असेल तर सगळं ठीक होईल तुमचं. अपुरी झोप असेल, स्लीप ॲपनिया, झोपेत घोरणं, झोप लागल्यानंतर मध्यंतरी पुन्हा उठणं, पुन्हा जाग आल्यानंतर झोप न लागणं, ह्या गोष्टी सगळ्यात चुकीच्या आहेत. झोपताना सुद्धा तुम्हाला बेडवर योगासनं, व्यायाम करता येतो. प्राणायाम करा, करता करता झोप लागेल. शवासनाची तयारी करा, झोपलेले असतानाच तुम्हाला झोप चांगलं लागेल. आणि वार्धक्य अवस्थामध्ये सर्वात चांगला मृत्यू डॉक्टर लोक सांगतात झोपेत असताना झालेला मृत्यू. नॉट बाय ॲक्सिडेंट, कुठल्या याच्यामध्ये नको, इतर कुठल्या याने नको, झोपेमध्येच त्याचं निधन झालं, कळलं नाही कोणाला, एक नवीन पैशाचाही त्रास झाला नाही, ते निधन सर्वात चांगलं, हे लक्षात घ्यायचं. ध्यानधारणा, विपश्यना करा, हे खूप महत्त्वाचं आहे. नंतर केसांची निगा व्यवस्थित राखा, शक्यतोवर कलप करू नका. बऱ्याच ठिकाणी प्रमाण वाढलेलं आहे. वय कमी करण्यासाठी करतात, मेहंदी लावतात, कलप लावतात, काही करतात, ठीक आहे, पण त्याचे दुष्परिणाम जास्त जाणवले मला. जसे तुमचे हे सोनेरी चंदेरी केस, इट्स अ बेस्ट कलर, चांगला आहे, अनुभवी आहे तुम्ही, अनुभववृद्ध, ज्ञानवृद्ध, तपवृद्ध आहे तुम्ही, मॅच्युअर्ड आहात, आहे तसेच राहा, त्याच्यामध्ये डुप्लिकेशन करू नका. डोंट ट्राय टू बिकम अ डुप्लिकेट ऑफ एनीबडी. ओरिजिनल जसे आहे तसे राहा तुम्ही, त्याचा फायदा होईल तुम्हाला. डोळ्यांची निगा राखा, व्हिटॅमिन ए खूप आवश्यक आहे. सलाद घ्यायचं, ज्यूस घ्यायचं, सगळं घेणं. ज्याला उत्तम वाचक जो असतो त्याला डोळ्यांची निगा घ्यावी. उत्तम जो गायक असतो त्याला स्वरयंत्र लॅरिंग्जला जपावं लागते. काढा, पातळ काढे, पातळ औषधं चांगले आपल्याला घ्यावं लागतात. गार्गलिंग करणं, गुळणा करणं, कंडूश, गवल याचं महत्त्व खूप महत्त्वाचं आहे आयुर्वेदामध्ये. हे खूप चांगलं आहे पंचकर्म आयुर्वेदातलं. दातांची काळजी घ्या. सकाळी दात घासता, सायंकाळच्या वेळेला दात घासले पाहिजे. गुण्या केल्या पाहिजे. उपाशीपोटी सकाळी 2 हिरव्या विलायच्या, 2 लवंगा, थोडं जायफळ, त्याच्यानंतर काळे मिरे 2, त्याच्यानंतर आवळा वाळवलेला जो आहे तो आवळा कँडी नाही, हे जिभेवर ठेवा, लाळेमध्ये ठेवा, तुमच्या सलाव्यामध्ये चघळा, त्याला खूप चांगला फायदा होईल त्याचा. 2 टाईम ते करा. दातांची निगा ठेवा. ENT, सर्दी खोकला झाला असेल त्यावेळेला तुमच्या नाकामध्ये तुम्हाला ड्रॉप टाकायचे आहे, तो बामही लावायचा, इथे विक्सही लावायचा आहे, कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्याही करायचे आहेत, हे सर्वात लक्ष घ्यायचं. नाकातला चोकअप निघाला पाहिजे. रेग्युलर जे प्राणायाम करणारे लोक आहेत त्यांना हे जे सर्दी खोकला प्रतिशाय वमन हे होत नाही, त्यांना निराशा येत नाही, फिजिकली फिट राहतात, दिवसभर ते 24 तास फिट दिसतील तुम्हाला, हे लक्षात येईल. मानदुखी, नेकेक हा टाळला पाहिजे आपला. पाठदुखी, लो बॅक पेन हा व्हायला नको. ताट बसा, व्यवस्थित बसा, बसण्याचं तुमचं पोस्चर व्यवस्थित पाहिजे. गुडघेदुखी, ने जॉईंट पेन्स हा सुद्धा नको. चालण्याचा व्यायाम करा, तिथलं वंगण ते लुब्रिकेशन संपत जाते, आटते, गोडते ते. अशा वेळेला तुम्हाला चालण्याचा व्यायाम, पावलं मोजा. चरैवेती म्हटलं आहे, चालत राहाल तर वाचाल, वाचाल तर वाचाल. इफ यू विल रीड यू विल अलाइव्ह. चालाल तुम्ही तर तुम्हाला जगता येईल. माझे वडील नुकतेच 92 वर्षाचे होऊन वारले. त्यांना चालण्याची सवय होती, काम केलं होतं, चालण्यामुळे ते इतके वर्ष तग धरू शकले, हे एक लक्षात आलं. आणि हे नी जॉईंट, गुडघे उतारव्यामध्ये रिप्लेसमेंट अजिबात करू नका. खर्च एवढा येतो आणि बेनिफिशियल ते नाही. पुन्हा त्याच्यावरती तुम्हाला काही ना काही कॉम्प्लिकेशन्स उद्भवतात. आणि तिळाचं तेल किंवा जवसाचं तेल जे आहे, सरसोचं तेल, घाणीचं, लाकडी घाणीचं, ते तेल तुम्ही जर खाण्यासाठी वापरलं, मालिशसाठी वापरलं, इट्स सो फार सो गुड, फार चांगलं आहे इतर तेलांपेक्षा. तिळाचं तेल सर्वश्रेष्ठ सांगितलेलं आहे आयुर्वेदात. पंचकर्म चिकित्सा ही खूप चांगली आहे. आणि तुमच्या आयुर्वेदिक डॉक्टरांनी, होमिओपॅथिक डॉक्टरांचे पथ्य सांगितलेले आहेत ते तंतोतंत पालन करा. MSMD झालेले ॲलोपॅथिक डॉक्टर्सही चांगला आहे, त्यांच्या सर्जरीज, लेसर सर्जरीज, सुपर स्पेशालिटी आहे सर्जरीमध्ये, पण मेडिसिनमध्ये पथ्य सांगताना ते कुठेतरी चुकतात किंवा सांगत नाही. हा माझा अनुभव आहे इतक्या वर्षातला. सांगितले तर सो फार सो गुड. अन्यथा आयुर्वेदामधले पथ्य, होमिओपॅथीमधले पथ्य पाळा. प्रत्येक पॅथी चांगली आहे, कोणती पॅथी परिपूर्ण नाही. नॅचरोपॅथीसुद्धा चांगली आहे, मृदचिकित्सा, मातीची चिकित्सा, क्लिओपॅथी ही सुद्धा खूप चांगली आहे. कुठल्या पॅथीला कमजोर समजू नका. तुम्ही कसं अप्लाय करता, तुमची बॉडी कशी आहे, सात्विक, राजस, तामस, तुमचं त्रिदोष कोणते आहे तुमच्यामध्ये, वात, पित्त, कफ, हे सगळं तुम्हाला कळलं पाहिजे. तुमचे फॅमिली डॉक्टर, तुमचे आयुर्वेद कन्सल्टंट हे सांगतील. डॉक्टरचा सल्ला आधी घ्या. डोंट ट्राय टू बिकम युअर ओन डॉक्टर.
गुगल किंवा यूट्यूबवरती पाहून स्वतःचे डॉक्टर होऊ नका. डायरेक्ट फार्मसीमधून दवाई घेऊ नका, खाऊ नका. त्याचे साईड इफेक्ट भरपूर असतात, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर अद्रक लसूण सांबार ह्या गोष्टीचं आपल्या स्वयंपाकघरामध्ये महत्त्व आहे. तुमचं स्वयंपाकघर किचनमध्ये एक प्रकारचा आयुर्वेदिक दवाखाना आहे. त्या घरच्या बाईला मदत करा, कुठेतरी शेअर करा. भाजी तोडून देणं, हे करणं ते करणं, काय वाटून देणं, सोलून देणं, ते करताना तुम्हाला शिकायला मिळेल. ज्यूस सर्वात चांगला पायनॅपलचा ज्यूस ब्रॉन्को डायलेटर आहे. अननसाचा रस हा घेतला पाहिजे. नारळ पाणी एका सलाईनचं काम करते, किडनी स्टोन होऊ देत नाही, इतर प्रॉब्लेम दूर करते. मोसंबीचा रस व्हिटॅमिन सी आहे त्याच्यामध्ये. संत्र्याचं हे सुद्धा खूप चांगलं आहे. डाळिंबाचा रस आणि त्याच्यामध्ये 2 जर आपण 3 टाकले तुकडे कशाचे, बीटचे, हिमोग्लोबिन वाढणार. आणि डाळिंबामध्ये अतिसार अँटी डायरियल आहे, ते हिमोग्लोबिन वाढवते, जंतनाशक आहे, खूप चांगलं आहे डाळिंब. हे आपण खाल्ले पाहिजे. घरी आणत नसाल, खायचं जीवावर येते, चिरायचं जीवावर येते, पडून जातात, फेकण्यात जातात. ज्यूस सेंटरला ताजं फ्रेश घ्या. ज्यांना डायबिटीसचा त्रास आहे, शुगरचा त्रास आहे, चुकून चिकू खाऊ नका आणि उसाचा रस पिऊ नका. भरपूर हिमोग्लोबिन वाढते, साखर दणकन वाढते. आधीच तुमची साखर कंट्रोल ठेवायची आहे. साखर लिमिटमध्येच पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. अति साखरेचं खाणार आणि अति मिठाचं खाणार तुम्ही मसनात जाणार, हे लक्षात घ्यायचं. अति नको, अति तिथे अतिरेक होतो, हे लक्षात घ्यायचं. सुकामेवा घ्या. भाजलेले शेंगदाणे, फुटाणे हे खूप चांगले असतात, घ्यायचे. प्रत्येकाला काही काजू, अक्रोड, बदाम, पिस्ता, अंजीर खाता येत नाही, महागाई खूप आहे. पण हा गरिबाचा बदाम आहे. भाजलेले फुटाणे, शेंगदाणे हे चांगले असतात, ते घ्या. शाकाहारी राहा. आपल्या हृदयासाठी शवासन खूप चांगलं आहे. शवासन करायचं, सावकाश हालचाली करायच्या, धावपळ नाही, जिन्यात चढणं उतरणं टाळा, शक्यतोवर लिफ्टचा वापर करा. सपोर्ट घ्या, पडू नका. पडणं अत्यंत महागात पडते. एकदा खाली पडले की 10 वर्ष तुमचं लाईफ डिक्रीज होते, नॉट इन्क्रीज, डिक्रीज होते, खाली येऊ शकते. पडल्यामुळे दुर्घटना घडलेल्या आहेत, हे लक्षात घ्यायचं. मेंदूसाठी तुम्हाला वाचन, आवडीचा छंद हे खूप महत्त्वाचं आहे. रांगोळी काढणे, वाचन सर्वात बेस्ट आहे. अ मॅन इज नोन बाय द कंपनी, फ्रेंड्स अँड बुक्स ही कीप्स. मी त्याच्यात ॲड केलं आजकाल. तुम्ही कसे आहात, मित्र तुमचे कसे आहेत त्याच्यावरून आपल्याला कळते. परंतु तुमच्याकडे ग्रंथ आहे का, पुस्तक आहे, तुम्ही कशाचं वाचन करता, कुठला प्रवास वर्णनपर, आत्मचरित्रात्मक, विज्ञानविषयक, आरोग्यविषयक काय वाचताय हे पहा. त्याच्यावर तुमचं समोरचं भविष्य चांगलं राहील. लायब्ररी असलीच पाहिजे, खूप महत्त्वाचं आहे. लिव्हरसाठी त्याच्यावर अन्याय करू नका. मी काही महिलांनासुद्धा फॅटी लिव्हरनी मरताना पाहिलं आहे. आणि नॉन अल्कोहोलिक सिरॉसिस ऑफ लिव्हर, दारू पिणाऱ्याचंच लिव्हर खराब होते अशातला भाग नाही. आणि दारूला औषध समजून पिऊ नका. दारू ती दारूच आहे. जुना तूप, जुना गोळ, जुना मध, जुना मित्र चांगला आहे. जुनी आणि नवीन दारू, मग ती फ्रेश असो, देशी दारू असो, विदेशी असो, ही काही कामाची नाही. ती तुम्हाला मारणारच, लक्षात घ्यायचं. हे खूप महत्त्वाचं आहे. लिव्हरवर अन्याय करू नका. पचनाचं काम त्याला करू द्या, मेटाबॉलिझमचं काम करू द्या. शुद्ध शाकाहार घ्या, सात्विक अन्न घ्या, वेळ घ्या. सकाळचं सकाळी, रात्रीचं रात्री घ्या. तुमच्या नाश्ता, ब्रेकफास्टचं महत्त्व आहे. दुपारच्या वामकुक्षीचं महत्त्व आहे. जेवल्यानंतर 15 ते 50 फेऱ्या मारण्याचं महत्त्व आहे. रात्रीच्या जेवणानंतर सुद्धा फेऱ्या मारल्या पाहिजे, एकदम बेडवर नाही जायचं. हे सगळे पथ्य आपल्याला पाळायचे आहे. त्यानंतर इंटेस्टाईन, खूप थंड पेय पिऊ नका, खूप गरम कॉफी, चहा पिऊ नका. ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी चांगली आहे. त्याच्यात तुलसीचे ड्रॉप्स टाकले, तुलसी ब्लेस किंवा तुलसी 51 तरी चांगलं आहे, ते छान आहे, ते घ्यायचं. ज्यूस काढा हा घ्यायचा, कॅन्सरला दूर ठेवेल. पोटाचे कॅन्सरच जास्त आहेत आणि ते लहान आतडं मोठं आतडं कापणं परवडत नाही. लिव्हरचं जरी तुमचं ट्रान्सप्लांट होत असेल, इतरही होत असतील, तरी ते परवडत नाही. साधेपणा ठेवा. 3 दागिने आपले, साधी जीवनशैली. ज्येष्ठ नागरिक त्यांना वयोवृद्ध म्हणायचं, वयस्कर म्हणायचं, सिनियर सिटीजन, म्हातारे म्हणायचं नाही. तर त्या लोकांना साधी जीवनशैली पाहिजे. तुमचे 3 दागिने आहेत. साधेपणा, सिम्प्लिसिटी. दुसरा शाकाहार तुमचा, व्हेजिटेरियन डाएट. आणि निर्व्यसनीपणा. ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या. लोक तुमच्याजवळ असतील. तुम्ही उधारी मागणारे, पैसे डुबवणारे, व्यसनी असाल, लोक जवळून जाल तरी ओळख दाखवणार नाही, हे लक्षात घ्यायचं. चालण्याचा व्यायाम महत्त्वाचा, शतपावली, वामकुक्षी. त्यानंतर आवडते छंद जोपासा. वाचन करा तुम्ही, ते खूप चांगलं आहे. डायरी लेखन हे खूप महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र टाइम्समध्ये एक कॉलम येतो, माझा कोपरा, आणि आमच्या लग्नाची गोष्ट. मला खूप आवडते ते, मी रेग्युलर वाचतो. लग्नाला 20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष झालेले आहेत. आपल्या लाईफ पार्टनरसोबत आपण जगतो. तिला मान द्या. उतारवयामध्ये तिला रिस्पेक्ट ठेवा. डोंट ट्राय टू अंडर इस्टिमेट हर. तिला आपण जर दुय्यम कनिष्ठ लेखलं तर आपला घाटाच घाटा आहे, खूप नुकसान आहे. तिला रिस्पेक्ट द्या, तिला समजून घ्या. तिच्यावर वयोमानानुसार अल्झायमर यायची वेळ नको.
घरी देवासमोर प्रार्थना करताना हे सुद्धा करा की आमच्या दोघा पती पत्नीचं शारीरिक मानसिक आरोग्य चांगलं राहू दे, शेवटपर्यंत एकमेकाला ओळखता आलं पाहिजे. नाही तर घरात अनोळखी असतील, अपंग असतील, स्किझोफ्रेनिया झाला असेल, विस्मरण असेल, नर्व्ह डिप्रेशन असेल, डिमेन्शिया असेल तर काही त्याला अर्थ नाही, त्याला पालन पोषणच करणं आहे. मुलं दूर असतात, त्यांचा आकाश मोठा आहे, तुमचे मातीचे पाय ठेवा. त्यांचा आकाश मोठा आहे, लेट देम फ्लाय, जाऊ द्या, त्यांना उडू द्या, त्यांचं काम करू द्या. वृत्तपत्र, टी व्ही, रेडिओवरचं बातम्या घ्यायच्या, नोट्स काढायच्या खूप महत्त्वाचे आहे. व्यायाम प्रमाणशीर पाहिजे आणि शास्त्रोक्त पद्धतीने. चुकीच्या पद्धतीने केलेला व्यायाम 6 पॅक 8 पॅक काही अर्थ नाही त्याला. त्या जिममध्ये लोक पडलेले आहे कोसळून. बरेच लोक आहेत असे की जे अतिरिक्त केला व्यायामाचा, अति तिथे माती. व्यायाम आहार हा शनैशनी तुम्हाला वाढवायचा आणि लिमिटमध्ये ठेवायचा, पॅरलल समांतर ठेवा. त्याचा अतिरेक नको आहे, एक्झॅगरेशन नको आहे, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. त्यानंतर स्त्रियांनी भस्त्रिका आणि हे कपालभाती करू नये, त्याचे दुष्परिणाम आहेत. म्हाताऱ्या लोकांनी हे जे आहे खाली पाय वरती ते शीर्षासन अजिबात करू नये. भिंतीला टेकून करतात तरी हमखास खाली डोकं म्हणजे आदळतात, हाडं मोडतात, नसतं दुखणं विकत घेतात. म्हणून स्लो बट स्टडी साधे तुमचे व्यायाम ठेवा, व्यायाम ठरवून घ्या. योगाचार्य असतील त्यांना विचारा, योग शिक्षक आहेत, प्रत्येक PSCलाही दिलेला आता तो शिकवतो शनिवारच्या शनिवारी, त्याच्याकडून शिकून घ्या तुम्ही. त्यानंतर घाई नको. नंतर कासवगतीने काम केलं तरी चालेल. जुने एक्सरे, जुने पॅथॉलॉजी रिपोर्ट्स तुमचे पहा. त्या डॉक्टरांकडे पुन्हा तुम्ही एक्सरे करायला चालले आहे, सोनोग्राफी करायची आहे, तुमच्या फॅमिली फिजिशियननी सर्जननी सांगितलं जुना एक्सरे, जुना पॅथॉलॉजी रिपोर्ट तो 5 महिने 6 महिने आधीचा असेल, जुना एक्सरे 1 वर्ष आधीचा असेल तो दाखवा. तुमचं इम्प्लांट, इथली प्लेट जी असेल वाय प्लेट, पोटामध्ये तुमच्या काहीतरी हे टाकलं असेल, मेश टाकली असेल, अम्बिलिकल हर्नियाचं ऑपरेशन झालं तर त्या ठिकाणची ती मेश जाळी जागेवर आहे का, तुमचे हाडं बरोबर आहे का, हाडाची अस्थिसच्छिद्रता ऑस्टिओपोरोसिस ते पाहायचं. हाडं किती टणक आहे, किती पोकळ झालेले पहा. बाथरूममध्ये हमखास पडतात लोक, हाडं मोडतात. घरच्या घरी हाडं काडीसारखे मोडतात. हाडांसाठी दूध चांगलं घेतलं पाहिजे. उकडलेलं अंड ते सुद्धा तुम्हाला खाता येईल, त्यातला पिवळा भाग सोडून, त्याच्यात कोलेस्टेरॉल अत्यंत आहे, ते टाळा. साधे साधे पदार्थ तुम्ही खा. त्यानंतर पाणी प्रमाणशीरच प्यायचं, बसून पाणी प्यायचं, उभ्याने पाणी प्यायचं नाही. त्या बिस्लेरीच्या बॉटलचं थंडगार पाणी फ्रीजमधून काढून उभ्या उभ्या पितात, अत्यंत चुकीचं आहे. तो आतड्यांवर अन्याय होतो, खूप त्रास होतो तो. डिहायड्रेशन नको. उतार वयात पाणी कमी प्यायची सवय लागते, सू करायला जावं लागते. रात्रीच्या वेळेला एकदा दोनदाही लघवीला जावं लागत असेल तरी जा, सपोर्ट घेऊन जा. उठल्याबरोबर गादीवर बसा, डोळे चोळा, मान क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज फिरवा. त्यानंतर जा. रस्ता ओलांडताना काही लोक फक्त एक हात देतात, मी रस्ता ओलांडताना कधी दोन्ही हात देतो. कोणी हसलं तरी चालेल, तोही थांबेल, हाही थांबेल, तुम्हाला क्रॉस करून जाता आलं पाहिजे. म्हातारा माणूस असेल मी त्याला हात धरून नेतो तिकडे, गाडी बाजूला थांबवून. इट्स अ बेस्ट सोशल वर्क, त्याच्यात कमीपणा नाही आहे. चांगली खुर्ची वापरा, चांगल्या चपला जोडे वापरा. काठी हा तुमचा आधार ठेवा. काठी वापरायची, काठी चष्मा वापरायची लाज वापरू नका. चष्मा तुमच्या डोळ्याला धुळीपासून, इतर याच्यापासून, कीटकांपासून संरक्षण. आणि काठी तुमची हक्काची आहे. ती केवळ व्हाईट स्टिक अंध लोकांनी वापरायची नाही, साधी चांगली काठी तुम्ही वापरा, त्याचा फायदाच होईल, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर जगण्यासाठी काही वैयक्तिक गोष्टी आवश्यक आहेत, त्या अशा की आयुष्यामध्ये काही नियम पाळायचे. तंदुरुस्ती आणि आरोग्य, फिटनेस चांगला ठेवा आणि हेल्थ चांगली ठेवा तुमची. स्वभाव तुमचा, नेचर याच्यात थोडंसं परिवर्तन करा. नाठाळ स्वभाव नको आणि तुमचा हिटलरसारखा स्वभाव नको. तेलकट कुचकट नासका स्वभाव नको. उठसूट टोमणे, उठता लास, बत्ताबुकी तुम्ही द्याल आणि मेरी मुर्गी की एकन टायमात घरातून किकआउट केल्या जाईल, तुम्हाला बायकआउट केल्या जाईल. म्हणून काही गोष्टी पाळा. मी ते या ठिकाणी स्ट्रेट फॉरवर्ड काही गोष्टी सांगणार आहे. गुंतवणूक ठेवा. आपण रिटायर्ड होतो तेव्हा आपलं GPF बंद होते. PPF पोस्टाच्या सुंदर योजना आहेत. महिला नारी सन्मान योजना आहे, पैसे गुंतवा. मुलींसाठी सुकन्या योजना आहे, तुमचे नातू असतील पणतू असतील त्यांच्यासाठी करा. पोस्टात एक फेरी मारा, तिथल्या योजना समजून घ्या. LIC एजंट आहे तो आपण ऐकतो तो 4 वेळा आल्यानंतर, पण तू इतर लोकांचं ऐका. तिथे गुंतवणूक करा. PPFमध्ये खूप चांगलं राहील. SBमध्ये सेव्हिंग्ज अकाउंटला. पोस्टाची माणसं बँकेच्या माणसापेक्षा चांगली असतात, हा मला सुखद अनुभव आलेला आहे. आणि आनंद तेव्हा येतो जेव्हा घरचे ह्या प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये 60च्या वर्षी, 70च्या वर्षी, 80च्या वर्षी पेशंट येतात आणि आधी विचारतात, ती म्हातारी किंवा ते आजोबा विचारतात, डॉक्टर साहेब तुम्ही जेवले का? तेव्हा खरं मला चांगलं वाटतं की माझ्या जेवणाची याला फिकीर आहे. डॉक्टर साहेब झोप झाली का? तुमचा नाश्ता झाला का? पेशंट विचारतो, नाही तर डॉक्टरला, सिस्टरला, नर्सला, कोणी तुम्ही जेवले, झोपले, तुमचा काय प्रॉब्लेम आहे कधी विचारत नाही. माझा हा आतापर्यंत सरकारी नोकरीतला अनुभव आहे. पण आता रिटायर झाल्यानंतर सगळे जुनी पुराणे पहिली पिढी येते, दुसरी येते, तिसरी येते
आणि त्यांच्याशी काउन्सिलिंग करणं, प्रत्येक फॅमिली डॉक्टरनी काउन्सिलिंग करणं, समुपदेशन करणं, वैद्यकीय सल्ला अचूक देणं, सापेक्ष रोगनिदान डिफरन्शियल डायग्नोसिस सांगणं, प्रोटोकॉल लाईन ऑफ ट्रीटमेंट व्यवस्थित सांगणं, चाहे मलेरिया असो, चिकनगुनिया, डेंग्यू असो, हे सांगणं आवश्यक आहे. आजार घातक झालेले आहे, प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. तुमच्या हाती दक्षता ठेवणं आवश्यक आहे. चांगुलपणा ठेवा, साधेपणा ठेवा, सिम्प्लिसिटी. रतन टाटा अत्यंत साधे होते. त्या शेगावचे जे होते शिवशंकर पाटील अत्यंत साधे होते, म्हणून हे माणसं लक्षात राहतात. निर्व्यसनीपणा ठेवा, चांगल्या विचारांची देवाणघेवाण करा. दसऱ्याला आपण सीमोल्लंघन करतो, सोनं देतो, वैचारिक सीमोल्लंघन करा, हे खूप महत्त्वाचं आहे. थेंबे थेंबे तळे साचे, तशी गुंतवणूक करा. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे चांगले मित्र, चांगले नातेवाईक यांच्याशी नाळ जुळलेली पाहिजे. नैराश्य टाळण्यासाठी काही गोष्टी तुम्हाला करावं लागतील. काय खायचं? ओमेगा 3 फॅटी ॲसिडनी समृद्ध असं अन्न आहे, ते खायचं. ताजी फळे, फळांचा रस, ज्यूस, पालेभाज्या रस्तेदार पाहिजे. पावसाळ्याच्या दिवसात त्याला माती असते, कीड असते, किडे असतात, स्वच्छ धुवून घ्या. हिवाळ्यातल्या पालेभाज्या, लाल भाजी, मेथीची भाजी, चवळीची भाजी, इतर भाज्या ह्या खूप चांगल्या, ह्या खाल्ल्या पाहिजे या दिवसामधल्या, खूप आवश्यक आहे. त्यानंतर हळद, अद्रक, लसूण, कांदा, पाथीचा कांदा, जिरे, जवस याचा वापर करा, खूप चांगला आहे. ग्रीन टी, काळा चहा, ब्लॅक टी हे घ्या. पांढरी दुधाची चहा, इतर चहा तुम्ही घ्याल आणि चहा प्रमाणात घ्या. फक्त सकाळी 6:30-7ला एक चहा लागतो काळा चहा, सायंकाळी 4 ते 5च्या दरम्यान. नंतर चहाची काही गरज नाही, ते टाळा. आणि बाहेर गेले, भूक लागली तर फक्त त्या ब्लॅक टीमध्ये खारं बिस्किट बुडवून खा. ते तळलेलं इतर खाऊ नका. हॉटेलमधल्या कुठल्याच तेलाची, कवडीची गॅरंटी नाही. तुमचा घसा खराब होतो, घसा धरतो, पोटाचे आजार होतात, हे लक्षात घ्या. म्हणून बाहेरचं खाणं टाळायचं. त्यानंतर संगीत म्हणजे म्युझिक, भावगीतं, गझल याचा अंगीकार करा तुम्ही, खूप चांगलं. अगदी गुलजारचं चांगल्या कविता आहेत, चित्रा सिंग, जगजीत सिंगच्या गझल आहेत, पंकज उदास, इतर लोकांचे ऐका, तुमचं मूड फ्रेश होईल. अरिहत सिंगचे गाणे चांगले आहेत, हे तुम्ही ऐका. आणि ती बिहारी गायिका आलेली आता यूट्यूबवरती, मैथिली ठाकूर, फार चांगली मराठी, हिंदी, भोजपुरी सगळं गाते ती ऐका, मन प्रसन्न होईल. मृत्यूपत्र, तुमचं विल डेथ असलं पाहिजे, वारसान प्रमाणपत्र असलं पाहिजे, आणि तुमचं पेन्शन चटणी भाकरीसारखं पुरवा. अरियर्स येईल, क्लेम्स मिळतील, ते संपून जातात, आटतात. ते पेन्शनच तुमचं दर महिन्याचं तुम्हाला चालवून येते, हे सर्वात महत्त्वाचं आहे. अनाठाई खर्च नको, काटकसर करा. कवी गुलजारने काय म्हटलेलं आहे? 28 साल की उम्र में शुरू किया था, 82 का हो आज भी लिख रहा हूं. आजही कविता लिहितात ते. गुलजार सरांच्या कविता नागपूरला लोकमतच्या मंचवर आले होते. आणखी चांगले चांगले लोक येतात, त्यांना फॉलो करा, वाचा, ऐका, पहा त्यांना टीव्हीवर, तुम्हाला चिरतरुण झाल्यासारखं वाटेल. खूप महत्त्वाचं आहे. जुनं फर्निचर पिक्चर तुम्ही पाहिला असेल, प्रत्येक एजेड कुटुंबाने तो पाहायला पाहिजे, खूप चांगलं दिलं आहे त्याच्यात. कौटुंबिक टी व्ही मालिका, सिनेमा आवर्जून सहकुटुंब पहा. प्रत्येक ऋतूमधील दुखणं व्याधी भिन्न आहे. पावसाळ्यातलं सर्दी खोकला, जॉईंट पेन्स वेगळे आहे. हिवाळ्यात थंडीच्या लाटेमध्ये, कोल्ड वेव्हमधलं तुमचं जॉईंट पेन्स दुखणं वेगळं आहे. आणि उन्हाळ्यामधला जो सनस्ट्रोक आहे, लू लागणं, त्याच्यानंतर हा तुमचा हीट स्ट्रोक, हा सुद्धा घातक आहे. तिन्ही ऋतूचे फायदे आहेत, तसे तोटे आहेत. त्या ऋतूंशी तुमचं समायोजन बरोबर ठेवा. तुमच्या बॉडीचं तुम्हाला कळलं पाहिजे, कसं आहे त्याचं मेकॅनिझम, त्याची फिजिओथेरपी, त्याची ॲनाटॉमी तुम्हाला कळली पाहिजे. आणि पॅथॉलॉजिकल तपासण्या करून घ्या. लघवी तपासायला जाताना काही कष्ट नाही लागत. लघवीची धाड दिली, त्याच्यामध्ये पुष्कळ टेस्ट होतात. युरिन शुगर, ॲल्बुमिन, मायक्रोस्कोपिक, बऱ्याच टेस्ट होतात. रक्त काढतो त्यावेळेला थोडासा त्रास होतो, आपण आई गं म्हणून ओरडतो, कारण आईचीच आठवण येते काही असं झालं म्हणजे. हे सर्वात महत्त्वाचं आहे. ज्येष्ठत्व कार्यक्षम आणि आनंददायी बनवा. उतार वयात रक्तदान करायचं नाही, अवयवदान करायचं आहे. 18 वर्ष पूर्ण झालेले 50 वर्षापर्यंतचे रक्तदान करू शकतात. पण अवयवदान ॲक्सिडेंटली कोणी मध्यमवर्गीय किंवा इतर गेला, मध्यम वयातला गेला, 8 लोकांना जीवनदान तो देऊ शकतो. म्हणून अवयवदानाचा फॉर्म भरा, देहदानाचा फॉर्म भरा, हे खूप आवश्यक आहे. तुमचे 2 डोळे, तुमची किडनी, तुमचं लिव्हर, तुमचे हे जे काही पार्ट्स आहेत तुम्ही दान करू शकता. खूप महत्त्वाचं आहे. एक डोळा एकाला, एक दुसऱ्याला मिळते, दोघांच्या जीवनात प्रकाश पडतो, हे घ्यायचं. त्यानंतर शाकाहारी राहायचं. ज्येष्ठांच्या व्यथा, काय काय व्यथा आहे? एकटेपणा, एकटा बसलेला तरुण मुलगा आणि एकटा बसलेला म्हातारा, आणि त्या दोघांच्या डोळ्यात जर अश्रू असतील तर कुठेतरी सतर्क व्हा, बी सिरियस. एकटा मुलाच्या डोळ्यात का अश्रू आहेत? शिकला पण जॉब नाही त्याला, आईवडील गेलेले आहेत, नातेवाईक सांभाळत नाही, याला कुठेतरी कोणी मार्गदर्शन केलं नाही, कोणीतरी गुरु भेटला नाही त्याला, त्याच्यामुळे तो पडून आहे, त्याला रोजगार नाही. आणि आजकाल नोकऱ्या सरकारी कमी झाल्या. सेल्फ स्टार्टअप ठेवा. एकटा म्हातारा माणूस बसतो त्यावेळेला त्याच्याशी बोला.
त्याला काय असते, घरी एक तर काहीतरी शारीरिक मानसिक व्याधी पत्नीला असतात, पत्नीचा वियोग मृत्यू झालेला असतो, सून किंवा मुलगा पाहत नाही, किंवा मुली जावई हे स्वार्थी निघालेले असतात. बऱ्याच गोष्टी आहेत, हे अँगल लक्षात घ्या, हे या वयामध्ये लक्षात येतात. ज्येष्ठ नागरिक, त्यांची मुलं, सुना, जावई यांचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग असणं खूप आवश्यक आहे. मध्ये मला खूप आनंद वाटला, इथे या तालुक्यामध्ये दामाजी खंडाई 67 वर्ष लग्नाला झाले, पेपरला आलं होतं, त्यांचा पुन्हा विवाह झाला. आता डॉक्टर रमेश खंडाईत आमचे मित्र आहे, त्यांचे वडील आणि आई, इतके वर्षाचं सहजीवन, कौतुक वाटलं मला, छान वाटलं. असं घडलं पाहिजे, आवश्यक आहे हे. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक आणि सांज सावल्या संध्या छाया भिवविती, मृत्यूला घाबरू नका, तो येईल तेव्हा येईल, लेट हिम कम, लाईफ इज अ चॅलेंज, ॲक्सेप्ट इट. हे आव्हान आहे जीवन, म्हणजे स्वीकारा, कार्यरत राहा, उद्योगी राहा, निर्व्यसनी राहा, शाकाहारी राहा, अपेक्षा कोणाकडून करू नका. टेन्शन किसी को लेना नाही और किसी को देना नाही, किसी से लेना भी नाही. हे खूप महत्त्वाचं आहे. अगदी ही सूत्री पाळाल तर आयुष्यात समोर जाल तुम्ही, खूप महत्त्वाचं आहे अगदी हे. त्यानंतर ज्येष्ठांच्या गरजा ह्या खूप महत्त्वाच्या असतात. नंतर मध्यंतरी एक आणखी याच्यामध्ये सांगितलेलं आहे की म्हातारपण लय भारी म्हटलेलं आहे, बाईपण लय भारी सिनेमा आपण पाहिला. त्याच्यानंतर एक बालपण लय गोड म्हटलेलं आहे. आणि हे जे आहे पुरुषपण समतोल आणि लय अवघड आहे. जे माझे पुरुष मित्र आहे मंडळी इथे, यांना सांगतो, पुरुषपण हे सोपं नाही, बाईपण लय भारी म्हटलेलं आहे, ठीक आहे, पण तू पुरुषालासुद्धा आपली आई, आपली बहीण, आपली पत्नी, आपली सून, आपली मुलगी यांना सांभाळावं लागते. सर्वात चांगलं, मुलगी ही टीचर असते त्या वडिलाची, आणि मुलगा त्या आईसाठी चॅलेंज असते त्याला घडवणं, हे खूप महत्त्वाचं आहे. साठी नाठाळ खोडकर परिपक्व, नातवाशी आणि आजोबाशी संबंध चांगले पाहिजे, तर तुमचा नातूच तुमच्या डोक्यावरून हात फिरवू शकेल, इतर कोणी फिरवू शकत नाही, हे लक्षात घ्या. त्याचं ट्युनिंग, त्याच्यातला जिद्दी हट्टपणा आणि तुमच्या साठीमधला 70तला हट्टीपणा सारखाच असतो, म्हणून दोघे मित्र बनतात लवकर, हे महत्त्वाचं लक्षात घ्यायचं. सायकल हाताशी ठेवा, सायकल चालवणारे या वयात असतील, मी त्यांचं कौतुक करतो, हात वर करा बरं. या वयातही सायकल चालवतात किंवा सायकल घेऊन आधार म्हणून घेऊन जातात, काठी वापरतात, त्यांनी हात वर करा, अभिनंदन तुमचं, खूप महत्त्वाचं आहे अगदी हे. ज्येष्ठांच्या 5 शारीरिक गरजा आहे, पौष्टिक आहार, न्यूट्रिटिव्ह डाएट, त्याच्यानंतर औषधोपचार, ट्रीटमेंट, रेग्युलर चेकअप आवश्यक आहे. तुमच्या डॉक्टरांशी बोलून घ्या, रेग्युलर चेकअपला जा, त्यांच्याकडून अपॉइंटमेंट घ्या, त्यांचा पर्सनल नंबरही मागा, हे खूप महत्त्वाचं आहे. नियमित व्यायाम, योगा हे करा, वैयक्तिक स्वच्छता. त्याच्यानंतर शारीरिक व्याधी. आता मी महत्त्वाच्या टॉपिककडे आणि उत्तरार्धाकडे येतो आहे, खूप महत्त्वाचं आहे. जे मी सांगतोय कान टवकारून ऐका, कुठल्याही पुस्तकात इतर ठिकाणी दिलेलं नाही, मी माझा अनुभव, माझा अभ्यास या आधार केलेला आहे. रोज जवळपास 100 ते 150 पानं मी वाचतो आणि 1 पेज डायरी लिहितो, एक कॉलम लिहितो आहे कॉलम रायटर म्हणून, आणि 3 ते 4 पुस्तकांचं वाचन करतो आहे. लिखाण वाचन करणं सोपं नाही आहे, जिद्दीचं चिकाटीचं काम आहे, अभ्यासवृत्तीचं काम आहे. खूप याला स्किल, पेशन्स पाहिजे, तेव्हाच तुमच्याकडे सॉफ्ट स्किल येतात. मोतीबिंदू, कॅटरॅक्ट या वयामध्ये हमखास येतात. एका बाजूचा येईल, त्याला ऑपरेट केल्यानंतर पुन्हा 6 महिन्यांनी दुसऱ्या बाजूचा मोतीबिंदू. टाळा, डोळा चोळू नका, ग्रहणाकडे पाहू नका, तो गॉगल वापरा. काचबिंदू, ट्रॅकोमा, हा सुद्धा आपल्याला जपला पाहिजे, याच्यापासून ऑपरेशन होतात. श्रवणशक्ती कमी होणार, डेफनेस, ज्यांना कमी ऐकायला येते त्या लोकांनी दवाखान्यात, शाळेत, कुठेही सभेमध्ये गेल्यानंतर आधी सांगा कमी ऐकू येते, श्रवणयंत्र असेल ते वापरा. चष्मा, श्रवणयंत्र वापरायची लाज नको, हे लक्षात घ्या. त्यानंतर विस्मरण होते, फॉरगेटफुलनेस, अशाला सांगा मला विसरायला होते, सांगण्यात अवघड नाही, कमीपणा नाही आहे, हे सांगायचं. स्मृतिभ्रंश, अल्झायमर होतो, पती पत्नीला नाही ओळखत, पत्नी पतीला नाही ओळखत, अशी परिस्थिती नको. हाडांचा ठिसूळपणा, त्याच्यानंतर फ्रॅक्चर्स, सांधा निखळणे, दमा उतार वयात खूप घातक असतो. अस्थमा, दमा खूप घातक असतो. दमा असणारे, श्वासाचे आजार असणारे, ब्रॉन्कायटिस, ब्रॉन्किओएक्टासिस, ब्रॉन्किओलायटिस अशासारखे जे पेशंट आहेत, दम्याचे पेशंट, तंबाखू, गुटखा, खर्रा, दारू पिणं, स्मोकिंग, बिडी, तंबाखू हे काही करू नका. ह्या सगळ्या गोष्टीमुळे तुमचा खोकला खूप वाढेल. ड्राय कप अत्यंत महागात पडतो, फुफ्फुसात दाटलेला कप लवकर पडत नाही. ओला खोकला असेल तो बेडका पडलेला चांगला, टीबीच्या पेशंटसारखा, परंतु कोरडा खोकला महागात पडतो, तो पडतच नाही लवकर. मग त्याच्यासाठी प्राणायाम, नंतर ते तुमचं हे घेणं हे खूप महत्त्वाचं राहते अगदी. त्यानंतर अनिद्रा, इन्सोमनिया, बऱ्याच लोकांना झोपच लागत नाही वृद्धावस्थेमध्ये. कोणती काळजी करता तुम्ही? नियोजन व्यवस्थित करा, कामं वाटून द्या. त्यानंतर हायपरटेन्शन, बीपी, खूप जोरातही बोलायचं नाही आणि खूप हळूही बोलायचं नाही. तुमचा टोन जो असतो हा तुमच्या स्पीकरसारखा, स्पीडोमीटरसारखा असला पाहिजे या वयामध्ये, हे खूप महत्त्वाचं आहे अगदी. हृदयरोग, हार्ट डिसीज,
मला ब्लॉकेजेस किती आहे, मला अटॅक येईल का, काळजी करू नका. तुमच्या चेस्ट फिजिशियनकडे MD मेडिसिन डॉक्टरकडे जा, चेकअप करून घ्या. ECG हा काढलाच पाहिजे. ECG चांगला असेल तर तुम्हाला 2D इको 3D इको समोर जायची गरज नाही, अँजिओग्राफी करायची गरज नाही. त्या स्टेजेस ठरलेल्या जे डॉक्टर सांगतील त्याच वेळेला करा. आपल्या मताने उठसूट तपासण्या करू नका. त्या सरकारी दवाखान्यातलाही रश वाढवू नका. गेले तर रांगेत उभे राहा. त्या डॉक्टरांना मान द्या आणि विचारायचं त्यांना. लकवा पॅरालिसिस या वयामध्ये होतो आणि चालताना त्रास होतो. खालचे पाय गेले, हात गेले, एक हात आणि पाय लुवा लंगडा पडला, हे परवडत नाही, खूप त्रासदायक आहे. म्हणून आधीच त्याला जपा. मधुमेह, डायबेटीज, खूप साखरेचं खायचं नाही. पथ्य पाळायचे, जे काही डॉक्टरांनी सांगितले ते पथ्य पाळा आणि शक्यतोवर प्युअरली आयुर्वेदिक होमिओपॅथिक औषधं घेतली फार चांगली. उतार वयातल्या सर्जरीज टाळा. आजकाल एक ट्रेंड आलेला आहे. फॅमिली फिजिशियन, आयुर्वेदिक डॉक्टर्स, होमिओपॅथिक डॉक्टर्स सांगतात विदाऊट सर्जरी तुमचा किडनी स्टोन डिझॉल्व्ह होईल, तुमचा थायरॉईडचा त्रास बसेल, इतर त्रास बसतील, पित्ताशयातले खडे, गॉल ब्लॅडर स्टोन्स हे सुद्धा बसले पाहिजे. प्रत्येक सर्जरीला खूप खर्च येतो. सक्सेस रेट कमी आहे. सर्जरी केल्यानंतर लोक गेलेले आहेत, काही वाचले आहे, काही गेलेले आहेत, म्हणून लक्षात घ्यायचं. आणि ॲलोपॅथिक औषधांचे साईड इफेक्ट रिॲक्शन्स लक्षात घ्या. हा धोका आहे. आपल्या मताने घेऊ नका. आपल्याच मताने टॅबलेट निमेसुलाइड, नाईस टॅबलेट, पॅरासिटामॉल, कॉम्बिफ्लाम घ्याल तुम्ही, ॲझिथ्रोमायसिन घ्याल, किडनीवर डायरेक्ट इफेक्ट होतो आणि किडनीची कार्यक्षमता घटते. लोड पाडू नका त्याच्यावरती. लठ्ठपणा, मोटापा, स्थूलपणा, ऑबेसिटी, लठ्ठपणा टाळला पाहिजे. वयोमानाने सुखवस्तूपणा आहे तो ठीक आहे, सगळं झालं असते, परंतु तुम्हाला भाताचं आलूचं खायचं नाही. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं काही असे पदार्थ आहे, काही असे पथ्य आहेत, ते जर पाळले तर तो कमी करता येतो. कर्करोग, कॅन्सर, उतार वयातला कॅन्सर खूप महागात पडतो, हे लक्षात घ्यायचं. गुडघेदुखी, कंबरदुखी हे सुद्धा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की मानेचे विकार, तो तुमच्या गळ्यामध्ये बेल्ट असतो, कुत्र्याच्या गळ्यात असतो तसा बेल्ट, ते मानेचं दुखणं परवडत नाही. मानेचे व्यायामसुद्धा काटकोनातून क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज तुम्हाला करायचे. बॉडी पार्ट सुटे करा. तुमचा नी जॉईंट, शोल्डर जॉईंट तुमचे सगळे सुटे करता आले पाहिजे तुम्हाला. खूप महत्त्वाचं आहे अगदी. प्रोस्टेट ग्रंथीची वाढ, लहान मुलाला सुद्धा त्या बेडमध्ये सू होते. बेड इनएरोसिस म्हटलेलं आहे, शय्यामूत्र. आणि म्हाताऱ्या लोकांना सुद्धा बेडमध्ये सू होते. बाहेर कुठे गेले, व्याहाच्या घरी कुठे गेले, मुलीच्या घरी गेली, जावई सून असतात, मुलं असतात, लाज वाटते. अशाला सांगता येत नाही, बोलता येत नाही. म्हणून सू लागली तर तिथे गेलं पाहिजे. मलमूत्र, स्वेत, संडास, बाथरूम आणि याचं रोकायचं नाही, गेलं पाहिजे, करून यायचं, त्याची लाज नको. ज्येष्ठांच्या काही मानसिक गरजा आहे. सामोपचाराने, समजदारीने वागा. स्पीड कमी करा, कामाचा पण रेग्युलर ठेवा. ॲडजस्टमेंट ठेवा, जुळवाजुळव, ताळमेळ ठेवा बरोबरती. मी ते जुळते घ्या. मेरी मुर्गी की एकही टांग नको. हिटलरचे हाल झाले होते खूप, लक्षात घ्या. त्याच्यानंतर हिटलरशाही नको. मानसिक आणि भावनिक स्वभाव जुळवून घ्या. पत्नीशी रोज बोलल्यानंतरही तुमच्या लक्षात येईल की अजूनही हिच्यामध्ये गट्स आहे, मेरिट्स आहेत. एक संपादक आला होता, एक पुस्तक लिहायचं होतं. त्या संपादकाने विचारलं लेखकाला की या तुमच्या कादंबरी पुस्तकाच्या बाबत तुमच्या पत्नीचं ओपिनियन, मनोगत काय आहे. त्यांनी पत्नीला किस झाडकी पत्नी म्हणून सोडून दिलं होतं. ती क्वालिफाईड बाय होती, याची पत्नी होती हाऊसवाईफ होती. शेवटी त्या पत्नीचं ओपिनियन त्या प्रकाशाला का पटलं, तेव्हा ते पुस्तक प्रकाशित झालं. तिला अंडर एस्टिमेट करू नका, इग्नोर करू नका, दुर्लक्षित करू नका. तिचा मान तिला द्या. ती केअरटेकर आहे तुमची, ती शेवटपर्यंत तुम्हाला सांभाळणार आहे. चिडचिडेपणा वाढतो. रागाचं व्यवस्थापन करता आलं पाहिजे. कोणावरही विनाकारण रागवू नका. जिथे रागवायचं तिथेच रागवा. रागवल्यानंतर त्याचा सुपरिणाम झाला पाहिजे. त्याचे साईड इफेक्ट्स नको किंवा आणखी काही त्रास नको. क्रेझीनेस नको. अँगर, तुमचा संताप तुम्ही हे केला पाहिजे. नात्यांमध्ये कडवटपणा नको. नाती गोठवून ठेवा, डिलीट करू नका. गोठवून ठेवा नातेवाईकांचे. चांगल्या मित्रांशी आवर्जून बोला, त्याच्या फोनची वाट पाहू नका. ह्या तुमच्या मानसिक आरोग्यासाठी टिप्स आहेत. सॉफ्ट कॉर्नर ठेवा आयुष्यामध्ये. टोकाची भूमिका घेऊ नका, त्याचा त्रास होतो. आर्थिक स्वातंत्र्य तुमचं ठेवा. तुमचा वेळ, पैसा तुमच्या लाईफ पार्टनरसाठी खर्च करता आला पाहिजे. मुलंसुद्धा त्यांचे करतील, नातू त्यांचं करतील. पैसा, वेळ काटकसरीने खर्च करा, त्याची उधळपट्टी नको. टाईम इज मनी म्हटलं आहे. टाईम इज मोर व्हॅल्युएबल दॅन मनी असं म्हणायला पाहिजे आता. नैराश्य टाळा, एकटेपणा टाळा, आत्महत्येचा विचार. बरेचसे वृद्ध लोक आत्महत्या करतात, त्यांना प्रवृत्त केल्या जाते. सुसाईड हे सोल्युशन नाही आहे. आत्महत्या ही पळवाट आहे. स्वाभिमानाने जगा. जेवढं आयुष्य आहे तेवढं जगा. शेवटच्या श्वासापर्यंत जगा. कोणावर परावलंबी राहू नका. परोपकारी म्हणून ते भांडवल म्हणून राहू नका. कोणाचे आश्रित राहू नका. जोवर चालता फिरता येते, बुद्धी चांगली आहे, तोवर काम करत जा. लॉफ्टर क्लब आहे, योगासनाचे क्लब आहे, त्या ठिकाणी जायचं.
हसणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या हसण्यामुळे सुद्धा समोरच्या पेशंटला आराम होतो, खूप महत्त्वाचं आहे. डॉक्टर जेवढ्या कॉन्फिडन्सनी समोरच्या रुग्णाचं फेस रिडिंग करेल, सायको ॲनालिसिस करेल, डायग्नोसिस करेल, डायग्नोसिस करेल, त्याला पथ्य अपथ्य सांगेल, पुढच्या फॉलोअपला बोलेल, तेवढा तो डॉक्टर पॉप्युलर एव्हरग्रीन मरेपर्यंत राहील. हे खूप महत्त्वाचं. आणि मगाशी डॉक्टर नरेश भाऊंनी सांगितल्याप्रमाणे जे डॉक्टर्स रिटायर्ड झाल्यानंतरही जनरल प्रॅक्टिस करतात ते एव्हरग्रीन राहतात आणि ते शेवटपर्यंत टिकून राहतात. हा प्लॅन ए होता सरकारी नोकरी, मग चाहे ती व्हेटरनरीमधली बागडे सरांची असेल किंवा माझी मेडिकल ऑफिसर म्हणून हेल्थ डिपार्टमेंटची असेल. रिटायर्ड झाल्यानंतर तुमचं जे ओरिजिनल काम होतं प्लॅन BCD MPSC UPSCच्या लोकांसारखे तुमचे तयार पाहिजे, अदरवाईज पुढे काही खरं नाही. प्लॅनिंगच माहीत नाही, गोंधळून गेलेले आहे, शरीर साथ देत नाही, पोरगासून साथ देत नाही, सगळे तुम्ही भटकलेले असता, कुठल्याही गल्लीने जाता त्याला अर्थ नाही. आणि मानहानी अपमान काही पचवायला शिका, लोकांचे करू नका. जिथे मानहानी होईल तिथे बोलू नका. ज्या इज्जत कदर नाही आहे वहाँ जाने का नाही, हे लक्षात ठेवायचं. टोमणे मारायचे नाही. टॉन्टिंगमुळे खूप समस्या उद्भवतात. जनरली घराचं बांधकाम हे ते करताना खूप येतात. शिवीगाळ नको या वयात. वृद्ध अत्याचार प्रतिबंध दिवस आहे. संपत्ती प्रॉपर्टी कोणाची हडपून उपयोग नसतो, घराबाहेर कोणाला हाकलून उपयोग नाही आहे. आणि वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवणं हे काही सोल्युशन नाही आहे. स्वतःला स्वयंसूचना द्या. मी शेवटच्या उत्तरार्धात येतो आहे आता. स्वतःला स्वयंसूचना द्या. ऑटो सजेशन्स. मला यशस्वी व्हायचं आहे, मला सुखाने जगायचं आहे, मला शेवटपर्यंत कार्यरत राहायचं आहे, मला माझ्या लाईफ पार्टनरसोबत एकनिष्ठ आणि आमचं समतोल जीवन राहू दे करायला. आणि रोज प्रार्थना करा. नकारात्मक विचार काढा. त्याच्यानंतर क्षमा करणं शिका. रात्री झोपताना सकाळी आपल्या मनाला जे काम आहे दुसऱ्या दिवशीची ती ऑर्डर देऊन ठेवा. कॉम्प्युटरमध्ये मोबाईलमध्येच फिट केलं पाहिजे असं नाही. स्वतःच्या मनाला सांगा उद्या सकाळी मला हे काम करायचं, इतके वाजता ते करायचं मला देव आठवण दे. बरोबर सकाळी जाग येईल. कुठल्याही अलार्मपेक्षा ते चांगलं आहे. आणि दुसरं महत्त्वाचं, आपलं म्हातारपण म्हणजे शेवट नाही. इट्स नॉट अ एंड. ही सेकंड इनिंग आहे तुमची. हे महत्त्वाचं घ्यायचं. मी वय परतवे अधिक प्रगल्भतेकडे वाटचाल करत आहे. डे बाय डे आय एम गोइंग टू बिकम मोर मॅच्युअर्ड, हे तुम्ही म्हणा. हे महत्त्वाचं आहे. आणि वृद्धत्व ही एक नैसर्गिक घटना आहे, ती येणारच आहे, कोणालाही सुटलेलं नाही. फक्त हे करा आणि या लोकांना फॉलो करा तुम्ही. हे कान टवकारून आहे का, मी उत्तरार्धात येतो आता आणि संपवतो आहे 5 मिनिटात. याच्यात एक सांगितलं आहे, अमिताभ बच्चन, नीतू सिंग कपूर, अनिल कपूर, हेमा मालिनी, रेखा, राहुल द्रविड यांचा फिटनेस पहा, त्यांची लाईफस्टाईल पहा. साधं अन्न खातात, फिजिकली फिटनेस आहे, मॉर्निंग वॉक आहे, इव्हिनिंग वॉक आहे, 10,000 पावलं रोज चालतात, ते मोजून ठेवतात, लिहून ठेवतात आणि घरात शारीरिक हालचाली करतात, उद्योगी राहतात. वाचन चांगलं. अजूनही कुठल्या सिरियलमध्ये, मालिकेत, कुठे परीक्षक म्हणून, सिनेमामध्ये त्यांच्यासाठी रोल लिहिले जातात. तुमच्यासाठी भूमिका तयार असणं, तुमच्यासाठी पद निर्माण करणं आफ्टर रिटायरमेंट ऑल्सो, हा तुमचा बहुमान असतो, हे लक्षात घ्यायचं. मृत्यूपूर्वी स्वतःच्या मालमत्तेची उचित हे करून ठेवलं पाहिजे, त्याची विल्हेवाट लावली पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे. तर बऱ्याचशा टिप्स मी या ठिकाणी दिल्या आहेत आणि विशेषतः या ठिकाणी थांबतो आहे मी. निरोगी जीवनशैली, आरोग्यदायी निरोगी जीवनशैली आणि ताणतणाव व्यवस्थापन हा माझा आवडीचा विषय आहे. त्याच्यावर मी पुस्तकही लिहून राहिलो. या टॉपिकवरती 2 ते 2.5 तासाचं लेक्चर राहते. माझा एक कॉलम रोज रात्री मी टाकतो आहे, तो पूर्णपणे विज्ञान, आरोग्य आणि संस्कृती याच्याशी संबंधित आहे. जे बघणारे आहे तो कॉलम ते वाचतात. ते ब्लॉग रायटर असणं महत्त्वाचं नाही, रोजचे मुद्दे सुचत नाही. एक दिवस ब्रेक घेतला, 2 दिवस, तरी तिसऱ्या दिवशी तुम्ही चांगला कॉलम लिहू शकता. लिहिता येणं फार अवघड आहे. वाचणं खूप महत्त्वाचं आहे. त्याला एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन लागते. वाचल्यानंतर चिंतन, मनन, तत्त्वचिंतक म्हणून, विचारवंत म्हणून तुमचं मत मांडणं तुम्हाला हे खूप महत्त्वाचं आहे आणि हे कराल तर तुम्ही आयुष्यात समोर जाल. पुनश्च तुमच्या सर्वांना शुभेच्छा. येणाऱ्या नवीन वर्षात पुढच्या वर्षी पुन्हा भेटू, त्याचं मी शुभेच्छा देतो. येणाऱ्या संक्रांतीच्या शुभेच्छा. आरोग्यविषयक बऱ्याचशा मी टिप्स दिलेल्या आहेत, याचं फॉलोअप करा आणि एकमेकांना रिपोर्ट द्या. ठीक आहे. हां, या ठिकाणी मी थांबतो आहे. सर्वांना धन्यवाद. जय ज्योती, जय क्रांती, जय संविधान, जय महाराष्ट्र. त्यांनी फार सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे.